नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा खासदार कांदा उत्पादक शेतकरी ठरवत असतात। केंद्र सरकारच्या निर्यात बंदीचा मुद्दा प्रचारात चांगलाच गाजला। अनेक बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा पडू नये आणि अशातच 40% निर्यात शुल्क लावल्याने शेतकऱ्यांमध्ये काहीसा नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। या संदर्भात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी। आपल्याला माहिती आहे की 5व्या टप्प्याच्या निवडणुकीचं मतदान अगदी तोंडावर येऊन ठेपलेलं आहे। नाशिक आणि दिंडोरी, आणखी त्यातल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघ आपण जर का बघितला तर आपल्या देशातील सगळ्यात जास्त कांद्याचं उत्पादन करणारा हा भाग, हा प्रदेश, आपल्या देशातील कांद्याचा दर ठरवणारा सुद्धा हा भाग म्हणून हा सुद्धा दिंडोरीचीच ओळख आपल्याला होते। आपण बघतो की कांद्याच्या किती विपुल प्रमाणामध्ये कांदा वेगवेगळ्या प्रकारच्या बाजार समित्यांमध्ये येऊन ठेपलेला आहे। शेतकऱ्याचा कांदा या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर आलेला आहे, पण हा इतका मोठ्या प्रमाणावर का आलाय, हा इतक्या मोठ्या प्रमाणावर का साचलेला आहे? व्यापारी हा कांदा लिफ्ट का करत नाहीये? या पूर्ण मतदारसंघामध्ये जर का आपण बघितलं तर इथला कांदा हा देशाच्या कानाकोपऱ्यात जातो। इथला चारपदरी कांदा जो आपण म्हणतो, हा चारपदरी कांदा तर आपल्या जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात जातो। आपण बघतोय की कशा प्रकारे लोडिंग या सगळ्या ठिकाणी चाललंय। वेगवेगळ्या प्रकारचे ट्रक या ठिकाणी कांदा लोड करतात। ट्रकची साईज आहे त्याच्यावरती सुद्धा कांदा जातोय। उन्हाळी कांदा, रांगडा कांदा, इथल्या कांद्याची चव काही वेगळीच आहे। निसर्गाचं वरदान असलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या काळ्या कसदार जमिनीमधनं जितकं द्राक्षाचं पीक चांगलं निघतं, तितकंच या इथला जो कांदा आहे, हा कांदा हा खायला, चवीला, औषधीला सुद्धा अत्यंत चांगला मानला जातो। कांदा प्रक्रिया आधारावर असलेले अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग जे आहे, हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग इथल्याच कांद्यावर तयार केले जातात। कारण इथल्या कांद्याची प्रतवारी जी आहे तीच एक वेगळी, या कांद्याची जातकुळीच वेगळी आहे। मग ही काय नेमकी जातकुळी आहे? म्हणजे खरं तर कांदा उत्पादक शेतकऱ्याचे प्रश्न हे काही सुटायलाच तयार नाहीये, पण काही प्रमाणामध्ये दिलासा मिळतोय का? यावर्षी कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। आज जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक बाजार समितीमध्ये कांदा उतरायला जागा नाही, एवढ्या प्रमाणामध्ये उत्पादन येते आणि बाजारामध्ये माल येत आहे। आज आपल्या देशावरच्या ज्या बाजारपेठा आहे तिथं पण लोकल माल चालू झाल्यामुळे आपल्या देशावरची मागणी अक्षरशः कमी झाली। सरकारने निर्यात बंदीचा निर्णय किती दिवसपर्यंत घेतला तर हे सर्वांना माहितीच आहे। आता निर्यात बंदी खुली केली, परंतु त्यांनी त्याच्यावरती 40% निर्यात शुल्क लावल्यामुळं आज जास्त म्हणजे 10 ते 20% फक्त निर्यात जाऊ राहिला माल आणि देशावर बी मागणी कमी आणि निर्यात थोडक्यात अघोषित निर्यात बंदी म्हटलं तरी चालेल। की कांदा आणि निवडणूक या दोघांचं समीकरण फारच जवळचं आहे। नाशिक जिल्ह्यातल्या प्रत्येक निवडणुका, खास करून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक तर ही कांद्याभोवतीच फिरते। नक्कीच दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये 6 तालुक्यांमध्ये कांदा पिकवला जातो, परंतु गेल्या वेळेस ज्या त्या ठिकाणी खासदार असलेल्या आणि केंद्रीय मंत्री असलेल्या ज्या भारतीताई पवार होता, त्यांनी शेतकऱ्यांचा पाहिजे त्या पद्धतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रयत्न केला नाही। त्याचा परिणाम असा झाला का कांद्याला जो आवश्यक भाव मिळणार होता तो मिळाला नाही, कारण शासनाने जे निर्यातीचं धोरण अवलंबलं, त्या निर्यात बंदी केली, त्याच्या आधी निर्यात शुल्क वाढवलं। माझं सहकारी अनिकेत होलमस्वामी, प्रशांत बाग हे सातत्याने करत राहणार आहे। एकच गोष्ट महत्वाची आहे की मतदान हे आपलं आद्य कर्तव्य आहे।